पाठीमागाला साईडला दिसायला आले तरी आहे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स, जिथं की SSD टोकन भेटते. तर खूप जणांचा प्रश्न येऊ लागले की आता दुसऱ्या कॉम्प्लेक्सला जा. आणि काल आपण विष्णू निवासममध्ये गेलो होतो. आज तारीख आहे 23 मार्च आणि दुपारचे जवळपास 2 वाजायला लागले. आणि SSD टोकनचं काय आलं ते तुम्हाला माहिती आहे का? पाठीमागं दुपारी 12 ते 4चा टायमिंग आहे मधामध्ये टोकन भेटण्याचं सरासरी. पण माणसं इतके जास्त यायला लागले तर रात्रपासून खूप जास्त गर्दी व्हायला लागली. त्यामुळे काय करायला लागले, जसं पण माणसाची जी गर्दी आहे 1000-2000 झाली, त्यांना समजलं की ती डायरेक्ट ओपन करायला लागले. तर माणसं रात्रीपासून तिथं SSD टोकन घेण्यासाठी बसायला लागलेत. म्हणजे रात्री 10 वाजता जाऊन झोपायला लागलेत मस्तपैकी मधामध्ये. तिकडल्या साईडला दाखवतो मला पूर्णपणे ही दिसायला लागली. या जाळीमध्ये मधामध्ये झोपायला लागलेत, पूर्ण लाईनीला झोपायला लागलेत. इथून लाईन चालू होते पूर्ण SSD टोकनमध्ये. आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये इथे दिसायला लागले की पूर्णपणे लाईन आहे. आणि पूर्ण रात्रपासून माणसं झोपायला लागले मधामध्येच एकदम आतरून पांघरून घेऊन. खूप जास्त क्रिटिकल हालत आहे. तुमच्यापैकी खूप जण म्हणत असते की दुपारी 12 ते 4मध्ये भेटायला लागले ना, असं व्हायला लागले तसं लागले. आता मी रियालिटी सांगतो, आजचं लाईव्ह सांगतो आहे आजचं 23 मार्चचं, की दुपारी 12 आता 2 वाजायला लागले. तर 2 वाजता कोणी नाही, तर काळं कुत्रं नाही तसं म्हणते. तसं सकाळी 5-5:15ला ओपन झाले SSD टोकन. आणि 6:15ला तर पूर्ण 2000 GB टोकन होते फ्रीवाले. 2000 असतात रोजचे, 2-3 हजार म्हणजे जसे अवेलेबल होते तसे. तर ते पूर्णपणे संपलेले तर. आणि विशेष म्हणजे असं आहे की रातभरपासून माणसं झोपायला आले. तर काही जण काय म्हणते तर आम्ही सकाळी 8 वाजता येणार, 12 वाजता लाईनीला लागणार आणि आम्हाला 10 मिनिटात टोकन भेटायला लागले. तसं काय नाही आहे, तुम्हाला रात्रभर इथंच थांबावं लागणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला कुठं जास्त टोकन भेटणार आहे. आणि जर जास्त जण असाल, 10-20 जण असाल, तर मी म्हणतो टाळा तुम्ही इथे यायचं. जर 8 वाजता 9 वाजता तुम्ही येत असाल तर येऊ नका कारण तुम्हाला इथं टोकनच भेटणार नाही. आणि हां, 12 वाजता बी आलेच टोकन नाही भेटणार तुम्हाला. तुम्ही सरासरी जे वरी फ्री दर्शन आहे तेच करायला जा, कारण तुमचा पूर्णपणे टाईम इथं वेस्ट होणार आहे. कारण इथं कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला कोणी भेटणारच नाही आहे, तिकीटच भेटणार नाही. कारण सकाळी 5 वाजता जर तिकीट 2000 बुक होत असले आणि त्याच्यामधले बी अर्ध्या माणसाला ती वापसच पाठवायला लागली, म्हणजे 100% कन्फर्म होण्याची बी गॅरंटी नाही आहे. कारण इथं 3 कॉम्प्लेक्स आहेत, एक भूदेवी, एक विष्णू निवासन आणि हे श्रीनिवासन कॉम्प्लेक्स. या तिन्हीमध्ये एकत्रपणे जे टोकन आहे ते दिले जाते. तर एवढं सांगायचं होतं की आजचे जे टोकन आहे ते संपलेले आहे. तर बाकी तुम्हाला अजून काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असे डिटेलमध्ये तर यूट्यूबवर जा, प्रवासी अजय हा चॅनलचं नाव सबस्क्राईब करा, सर्च करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाकी अशा नवीन जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरून एका नवीन माहितीसाठी फ्रॉम तिरुपती. टाटा, बाय बाय. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. वेंकटरमणा गोविंदा.